आणि अंगात असलेल्या उपजत जलतरण कौशल्याच्या जोरावर उरणच्या स्वराज सोनाली संतोष पाटील वय वर्ष 21 या तरुण जलतरणपटूनं अरबी समुद्रात एक नवा इतिहास रचलाय। स्वराजनं मध्यरात्री बरोबर 2 वाजता धर्मतर जेटीवरून समुद्रात उडी मारून आपल्या या आव्हानात्मक मोहिमेला सुरुवात केली। अथांग समुद्राच्या गडद अंधारात आणि लाटांशी झुंज देत स्वराजनं धर्मतर ते गेटवे ऑफ इंडिया हे तब्बल 36 किलोमीटरचे अंतर केवळ 9 तास 49 मिनिटात यशस्वीपणे पार केले। स्वराजसाठी धर्मतर ते गेटवे ही मोहीम अचानक मिळालेले यश नाही, तर त्यामागे त्याची टप्प्याटप्प्यानं केलेली तयारी आहे। याआधी त्यानं मोरा ते गेटवे ऑफ इंडिया हे अंतर यशस्वीपणे पोहून पार केले होते। त्यानंतर त्यानं कासा खडक ते खांदेरी किल्ला या ऐतिहासिक जलमार्गावरही आपली मोहोर उमटवली होती। या लहान पण आव्हानात्मक मोहिमांमधील यशामुळेच त्याला 36 किलोमीटरच्या या महामोहिमेसाठी आत्मविश्वास मिळाला। स्वराजचे हे यश केवळ वैयक्तिक नसून ते एका जलतरणपटू कुटुंबाच्या परंपरेचा भाग आहे। स्वराजला हा वारसा त्याची आई सोनाली संतोष पाटील यांच्याकडून मिळालाय, ज्यांनी 25 वर्षापूर्वी याच मार्गावर पोहून आपली ओळख निर्माण केली होती। या मोहिमेत स्वराजला मामा संतोष पाटील, मामा जयेश पाटील आणि भाऊ राज पाटील यांचे मोलाचे प्रोत्साहन मिळाले। त्याला अनुभवी प्रशिक्षक मामा हितेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले।